धन्यवाद. मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर थोडंसं मित्रांविषयी बोलतो. नंतर मुलाखत सुरू झाली की मुलाखतकारांनी कमी बोलायचं असतं, असं नाही तर कमेंट येतात ना, त्यांना थोडं बोलू द्यायचं ज्यांना पाहुण्यांना बोलवलं होतं, म्हणून मी थोडी काळजी घेतो आधीच. 1994 साली मुंबईमध्ये मला नाट्य दर्पण एकांकिका स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं आणि मुंबईतलं माझा संघर्षाचा काळ सुरू झाला. त्याच्याबरोबर 1 वर्ष अगोदर धुळ्याहून एक अभिनेता अभिनयाची स्वप्न घेऊन आला होता आणि तो नाट्य दर्पणचा सर्वोत्कृष्ट अभिनेता होता. एकांकिकेचं नाव होतं इथं नाव ठेवायला जागाच नाही. आणि अभिनेता म्हणून आला. आम्हाला माहीत असलेला अभिनेता, आमचा मित्र, आमच्याबरोबर नाट्यशास्त्र शिकलेला, त्याने काळी होती नकटी एक नावाची दिलीप परदेशींची एकांकिका होती ज्यामध्ये मधुबालाचा रोल केला होता आणि अभिनयाचे त्या वर्षीचे महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धांमधलं एकांकिका स्पर्धेतलं बक्षीसही त्याने मिळवलं होतं. पण मुंबई संघर्ष करायला लावते आणि मग तुम्हाला स्वतःला शोधत म्हणजे बाहेरून आलेल्यांची पंचायत ती असते की स्ट्रगल फॉर आयडेंटिटी हा फार नंतर सुरू होतो. स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल आधी खूप असतो आणि तो संघर्षाचा काळ खूप महत्वाचा असतो. मग हा आमचा मित्र RCFच्या एका खोलीमध्ये दुसऱ्या एका धुळ्यातल्या मित्राबरोबर राहायचा आणि त्याच्याकडे जेवायला जायचो. आणि त्यावेळी खरोखरीच त्यांचं जेवण हे 3 विटांच्या चुलीवर बनायचं. म्हणजे आज गॅस कमी आहे म्हणून ते मला असं वाटतं की त्या मित्राला आता अडचण नाही येणार तशी, आणि त्याला तो सराव आहे. स्वयंपाक करून जीव घालण्याच्या मित्रांना आवड पण आहे. दुसरा मित्र पश्चिम महाराष्ट्रातनं आला. तो आला अभिनेता म्हणून. मग अभिनेता म्हणून त्यांनी सुरुवातीला काम सुरू केलं आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नाही, आपल्याला अभिनयापेक्षा लेखक व्हायला पाहिजे. मग तो लेखक झाला. मग एक अभिनेता व्हायला आला होता तो दिग्दर्शक झाला आणि एक अभिनेता व्हायला आला होता तो लेखक आला. ते दोघंही आज माझ्या शेजारी बसलेले आहेत, माझे जवळचे मित्र आहेत. मी खूप सारे प्रसंग सांगू शकतो पण आपण त्यांच्याकडनं जास्त ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत, म्हणून एक डायरेक्ट मी प्रश्नांना सुरुवात केली तर काय हरकत नाही ना. माईक घेतला म्हणजे अवश्य. मला पहिला प्रश्न सचिन मोटेंना विचारायचा आहे की तुझं वाचन खूप चांगलं आहे, तर ही वाचनाची सुरुवात कुठून झाली आणि त्याविषयी थोडंसं सांग. कारण नेहमी काय होतं, हा अभिनेता असल्यामुळे हा लबाड आहे, हा स्वतःचे आवाज वापरून आला, नंतर स्वतःही आला हास्य जत्रामध्ये, नंतर प्रसिद्धही झाला. पण तुझी भानगड तशी नाहीये, म्हणून तुला मी थोडे जास्त, आणि तुझी जवळचा पण प्रयत्न केले यामध्ये मध्ये येण्याचे, पण याच्या एवढा नाही प्रसिद्ध झालो. मी म्हणलं ना तो पुढे येईल आणि तुला, पण तुझ्या वाचनाविषयी सगळ्यांना ऐकायला आवडेल असं मला वाटतं. आधी मी लोकमतचे आभार मानतो की मी, सचिन गोस्वामी आणि मकरंद अनासपुरे अशी आम्ही गेले काही वर्ष अनेक प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र असलेल्या तिघांना आज असं एकत्र गप्पा मारायला बोलवलंय. कारण आमची जी निर्मिती संस्था आहे वेट क्लाउड प्रोडक्शन्स, याच्या ज्या सगळ्या निर्मिती केल्या त्यातल्या बऱ्याच, जवळजवळ सगळ्याच निर्मितींमध्ये मकरंद आमच्या बरोबर आहे. त्यामुळे गेले 10-12 वर्ष आमच्या निर्मिती संस्थेचं असोसिएशन, आणि मी जेव्हा टेलिव्हिजन करत होतो त्याही वेळी मी जे विनोदी लिहित होतो ते विनोद वाजवणारा, खणखणीत वाजवून त्याच्यामुळे मलाही थोडीशी प्रसिद्धी मिळवून देणारा मकरंद अनासपुरे हा कलाकार इथे. हास्यसम्राट नावाच्या मालिकेला आम्ही पहिल्यांदा, मी त्याला लिहिलं होतं आणि ती स्किट्स खूप धमाल झाली होती आणि झी मराठीवर तो कार्यक्रम होता. आणि त्यावेळी मकरंद मला म्हणाला होता, साच्या मातीतलं लिहितोस तू, हे तू बिघडू नकोस हा, असं त्यावेळी सांगितलं होतं त्यानं मला. उगाच धंदेवाईक होऊ नकोस. आता ते पुढे आपण बरंच काय काय केलं, हा, तर ते काही सगळंच पाळलं नाही. पण या निमित्तानं आम्ही 3 जण एकत्र आलो, हे एक गंमत वाटते. आणि माझं वाचन चांगलंय वगैरे तू म्हणालास, तसं काही खूप मोठं वाचन नाहीये माझं. म्हणजे माझं वाचन जर सांगितलं तर मराठी, मी ज्या काळात जन्माला आलो त्या काळात मराठी मध्यम वर्गात जी मुलं जन्माला आली असतील त्यांचं ज्या पद्धतीचं वाचन आहे ते जे वाचत असेल, म्हणजे मी जर ते सांगत गेलो तर तुम्हाला सगळ्यांनाच रिलेट होईल की अरे हा हेच घडायचं.
फक्त प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असते. माझे वडील किराणा माल दुकानदार होते. रोज रात्री मला गोष्टी सांगायचे. त्यांना वाचनाची खूप आवड होती. हळूहळू मी रोज नवीन गोष्टींची डिमांड करतोय म्हटल्यावर ते थकले आणि मग त्यांनी दर आठवड्याला पुण्याला होलसेल माल आणायला गेले की तिकडून ते स्टेशनवरून पुस्तकही आणायला लागले. आणि मग टिपिकल जे असतं की पिंपातले राक्षस आणि पर्या आणि ह्या सगळ्या गोष्टींनी सगळी सुरुवात झाली. मग जे बालसाहित्य असतं त्या काळात आपण सगळ्यांनी जे चांदोबा असेल, किशोर असेल, चंपक असेल, अशा सगळ्यात ते वाचन सुरू झालं. त्या काळात वृत्तपत्र वाचन हे खूप मराठी घरांमध्ये, म्हणजे माझ्या वडिलांनाही खूप वृत्तपत्र वाचनाचं वेड होतं. त्यामुळे सगळे पेपर घरी यायचे. महाराष्ट्र टाइम्स वगैरे आमच्या इथे दुपारी यायचा साताऱ्यात. म्हणजे आम्ही 2-2:30 पर्यंत वाट बघत असायचो की मटा कधी येणार. तर ही सगळी वृत्तपत्र दुपारी यायची. स्वराज्य नावाचं साप्ताहिक असेल, मग अनेक त्यावेळी चंदेरी असेल, षटकार असेल, दिवाळी अंकांचं वाचन जे आपल्या इथं सगळेच मराठी लोक करतात, की किस्त्रीम असेल, अक्षर असेल, मौज असेल, अबकडई असेल, हे सगळं वाचन चाललं होतं. आवाज आणि जत्रा जे घरोघरी वाचले जातात, म्हणजे मराठी माणसाच्या घरात आवाज असणं त्या काळात, दिवाळी अंक हे सगळ्यांना त्याच्यात काही विशेष वाटायचं नाही. किंवा त्यातली खिडकी चित्र जी आपण बघायचो, अत्यंत चावट विनोद अत्यंत खेळकरपणे मराठी माणसं घ्यायची. मग माझ्या एका बंगाली मित्रानं अलीकडे एकदा आवाज बघितला आणि तो म्हणाला, ये आप लोक घर में रखते. म्हटलं ही आमची संस्कृती आहे. दिवाळीला आम्ही वाचतो हे सगळं, याचा आनंद घेतो. रविवारची जत्रा त्यावेळी यायचं. म्हणजे रविवारची जत्राबद्दल मी हे सांगेन की रविवारची जत्रा त्यावेळी खूप आवडायचं वाचायला. आम्ही कॉमेडीची बुलेट ट्रेन करत होतो त्यावेळी. बुधवारी आम्ही एक स्पेशल एपिसोड करायचो. मग ह्याचं नाव काय ठेवायचं, तर मग म्हणून मी म्हटलं आपण बुधवारची जत्रा करूया. आणि मग आता परत सोनी मराठी सुरू करताना काय करूया, तर मग हास्य जत्रा करूया. आणि मग ती महाराष्ट्राची हास्य जत्रा करूया असं अजय बाळवणकर म्हणाले. म्हणजे मी लिंक सांगतो की एक वाचन किंवा काही गोष्टी ज्या येतात त्या कशा पुढपर्यंत येत असतात. आणि मग कादंबऱ्या असतील, जशी सगळ्यांची सुरुवात ऐतिहासिक कादंबऱ्या किंवा म्हणजे मृत्युंजय असेल, आणि हळूहळू तुम्हाला आपण वेगवेगळे कादंबरीकार मराठीतले जे तुमच्या आयुष्यात येतात. मग पु ल देशपांडे, शन्ना नवरे, शंकर पाटील, दमा मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर, हे सगळं वाचन सुरू होतं. मग कविता हळूहळू आपण वाचायला लागतो. कविता बराच काळ कळत नसतात, पण मग एकदा कळायला लागल्यावर त्याची गोडी लागते. मग आरती प्रभूंपासून कुसुमाग्रज, अरुणा ढेरे, असं सगळं ते वाचन सुरू होतं. अगदी जुजबी स्वरूपात जे इंग्रजी वाचन आपली मराठी किंवा एकतर मुळात इंग्रजी कच्चं असतं तरी सुद्धा जे अनेक जण सांगतात म्हणून हळूहळू मग आपण जॉर्ज ऑरवेल वाचतो, मग आयन रँड वाचतो. मग अजून आता सध्या तर सगळेजण युवाल नोआ हरिरी वाचतच असतात. तर हे सगळं जसे सगळेजण वाचतायत ना, तसंच मी वाचत आलोय. फक्त मला काय झालं, या सगळ्या वाचनाचा उपयोग करायला एक छान माध्यम मिळत गेलं आणि त्यातून हे सगळं अनुवादित साहित्य भरपूर वाचायला मिळालं. म्हणजे उमा कुलकर्णींमुळे भैरप्पांसारख्या लेखकाचं साहित्य आपल्याला वाचायला मिळालं. शिवराम कारंथ वाचायला मिळाले. मराठीतले कादंबरीकार श्रीना पेंडसे आवडत असताना अचानक रंगनाथ पठारे हा एवढा मोठा कादंबरीकार कळला. म्हणजे एवढे थक्क करणारे आपल्या इथे आहेत ना. स्मृती चित्रेसारखं, लक्ष्मीबाई टिळकांचं असेल, छाया दातारांचं असेल, गौरी देशपांडे असतील, अशा स्त्रीलेखिका अनेक वाचल्या गेल्या. तर हे नॉर्मल या क्षेत्रात येणारी माणसं जे 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 वाचत असतात ते वाचत वाचत इथपर्यंत हा प्रवास सुरू आहे. आणि अलीकडचे मी तुला सांगेन मला आवडलेली पुस्तकं, नदिष्ट नावाचं पुस्तक जे अलीकडे असेल, पंकज भोसले कमाल सध्याचा विनोद तुम्ही बघाल, विश्वामित्र सिंड्रोम सारखं पुस्तक ज्यांनी लिहिलंय, किंवा प्रणव सखदेव आहे किंवा शिल्पा कांबळे आहेत. तर हे पण सध्याचे जे लेखक काही लिहित आहेत, सध्याच्या लेखकांचं खूप तेवढं पूर्वी एवढं राहिलेलं नाही, पण तरी ते काहीतरी पोचते आपल्यापर्यंत. ह्या पद्धतीचं वाचन सुरू आहे आता तरी. वा वा, म्हणजे नाही म्हणता म्हणता खूप वाचन तू मांडलंस याबद्दल सगळ्यात आधी. हा, पण हे मला वाटतं हे सगळ्यांचंच
असतं इथे हो, बऱ्यापैकी. पण काय होतं बऱ्याचदा, आता बघ, मी आज तुला संधी दिली बोलण्याची. आता आपल्यात कधी जेव्हा भेट होईल तेव्हा तू तक्रार करू शकत नाही की तू मला बोलतं केलं नाहीस. पहिला प्रश्न तुला विचारून मी हे तू कायमच सगळ्यांना बोलतो करतोस मग. नाही महत्वाचं केलं ना. मी ह्याला शांत बसून ठेवलं इतक्या वेळ, ह्यातच कौतुक नाही का? कारण कोविडच्या काळामध्ये विनोद हे सुद्धा एक औषध आहे. हे ज्या कार्यक्रमाने महाराष्ट्राला पटवून दिलं, त्याचा करता धरता सचिन गोस्वामी, त्याला महत्वाचा प्रश्न की आता तुला दुःख होतं का की आपण दिग्दर्शकच का झालो, अभिनेते का? कारण सगळं तुझ्याकडे अभिनेताच आहे ना. ते केस सुद्धा तुझे खरे आहेत आणि ते सुंदर दिसतात, देखणा चेहरा आहे, सगळं आहे. तुला असं नाही का वाटलं की आपण दिग्दर्शक होऊन जरा चुकलो बा, अभिनेताच व्हायला पाहिजे होतं? नाही, तसं नाही वाटत. अजूनही संधी आहे ना मला. आणि ती आता साधतोस. करिअर सुरू झालंय आणि आता मी हल्ली करतो 2 दिवसाचे रोल. सध्या मी करतो साधारणतः 2 दिवस. या अटीवर मी अनेक सिनेमात काम करतोय, कारण हास्ययात्रेच्या निमित्तानं 2च दिवस मध्ये गॅप मिळतो आम्हाला. त्यामुळे आणि तू रिटायर होण्याची वाट पाहत होतो मी इतकी वर्ष, कारण एकाच दर्जाचा विनोद 2 ठिकाणून कसा पाहतील प्रेक्षक? एकाने कोणीतरी थांबलं पाहिजे ना. बरोबर. कारण मकरंद आणि मी एकाच संस्थेत वाढलो, औरंगाबादला, म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर, आणि त्यावेळेचं मराठवाडा विद्यापीठ, आणि आताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात आम्ही एकत्र काम केलंय. आमदार निवासातही आम्ही शेजारच्या रूमला वाढलो. आणि नाट्यदर्पणला माझी एकांकिका ज्यावेळी पहिली आली त्यावेळी माझ्या पुढे 2 ऑप्शन्स होत्या. मला बेस्ट ऍक्टरचं पारितोषिक होतं, त्याचबरोबर बेस्ट दिग्दर्शकाचंही पारितोषिक होतं, आणि पुढच्या वर्षी तुला बेस्ट ऍक्टर होतं. पण तुझ्या मागे नाना होते, त्यामुळे मी थांबलो. म्हटलं आपलं दिग्दर्शनाकडेच वळूया, कारण नटाला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यात खूप कमी आहे. आणि सारखं फोन करणं, सारखं एक खानदेशचा असल्यामुळे ना, विनाकारण एक तो जो खानदेशी हेकटपणा आहे तो घेऊन मुंबईत आलो होतो. तो जायला बरीच वर्ष लागला. त्यामुळे दिग्दर्शन हे जरा सोपं वाटलं, आणि त्यात मजाही येते ऍक्च्युली. आणि अभिनय तर हळूहळू आपल्या हातात काही गोष्टी आल्या की घुसता येतं. तू म्हणालास तसा थोडी लबाडी असल्यामुळे तो थोडा चाबरेपणा पाहिजेच नट पाहिजे, असण्यासाठी. ते पाहिजे, महत्वाचंच आहे. तो पाहिजेच, त्याशिवाय होत नाही. पण आता एक महत्वाचं, आता बघ तू उल्लेख केलास की तोपणा एक विनोदामध्ये येत असतो. बरं, तुमचा कार्यक्रम आता बरीच वर्ष प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये 8 वर्ष झाली. 8 वर्ष त्याला झाली. पण कलावंतही तेच आहेत, विनोदही तेच आहेत. मग हे सगळं मांडताना, म्हणजे विनोदी लेखन करताना काय तुम्हाला काळजी घ्यायला लागते, कशा पद्धतीनं? कारण शेवटी काय, एका टप्प्यावर कंटाळलेलो की तेच आहे, ह्याच्यात दुसरं काही नाही, असं ते न वाटण्याचं कौशल्य कसं जमवलं? नाही, तेच असलं तरी ते नाहीये असं भासवण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात. आणि आपल्या भारतीय समाजाला त्याची सवय आहे. बरं. तेच आहे पण ते नाहीये असं भासवलं की त्यांना पटतं. तर त्याचं त्यामुळे- सोहोदाहरण सांगितलंच तर जास्त. म्हणजे मला काय म्हणायचंय की विनोद हा, आम्ही जो विनोद मांडतो तो प्रासंगिक विनोद आहे. बरोबर. त्यामुळे जोवर समाजात काहीतरी घडतंय तोवर विषयाला कमी नाही. आमच्याकडे तू म्हणालास की नट तेच आहेत, खरं आहे, त्यातले बहुतांशी नट तेच आहेत. कारण गेली 8-10 वर्ष याहीपेक्षा आधीपासून, म्हणजे बुलेट ट्रेन पासून 2014 पासून आमच्या टीम मधले नट आणि तंत्रज्ञ तेच आहेत. हे आम्ही चांगलं नियोजन करतो याचंही लक्षण आहे ते. आणि त्यांना आपुलकी वाटते त्या कलाकृतीविषयी सुद्धा. आणि ज्यावेळी आपण म्हणतो की काम करणारे सगळे एका बॉन्डिंगने काम करतात ना, तेव्हा त्याचा दर्जा टिकवण्याची धडपड फक्त क्रिएटर्स किंवा निर्माते यांचीच नसते, तर सगळ्यांचीच असते.
आणि जेव्हा सगळे मिळून ही धडपड करतात तेव्हा नवं सादर करणं हे तसं सोपं होत जातं, जे आमच्या बाबतीत झालं. म्हणजे आम्हाला ना आमची टीम टिकवण्यासाठी धावपळ नाही करायला लागत, ती टिकलेलीच आहे. प्रश्न काय उरतो की काल केलेला विनोद आणि उद्या करायचा विनोद याच्यात काय बदल करायचे. यासाठी गेली 8 वर्ष किंवा जे काही 12 वर्ष आम्ही काम करतो, आम्ही एक पद्धत आखून घेतली लिखाणाची. लिखाण म्हणजे आम्ही लेखकाला तुला काही सुचलं तर आम्हाला पाठव अशा पद्धतीनं काम करत नाही. आम्ही आमचं शूटिंग संपल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सगळे लेखक म्हणजे 8 ते 10 जणांची आमची टीम आहे क्रिएटिव्ह, ज्याच्यात सचिन मोटे, मी आहे, विनायक पुरुषोत्तम आहे, समीर चौघुले असतो, त्यानंतर प्रथमेश शिवलकर, रमेश बेटकर आहे, भूषण म्हणून एक भूषण शेलारे, अभिजित पवार पवार आहे, आहे, ऋषिकांत राऊत आहे. ही सगळी मंडळी झूमवर आम्ही 10-10:30 सगळे बसतो. इकडच्या तिकडच्या गप्पा, राजकारणावरच्या गप्पा, जे काही पाहिलं, कुठं गेल्यानंतर काही घडलेलं असेल त्याच्यावरच्या गप्पा, अशातनं मग त्या विषयांना सुरुवात होते. त्याच्या आधीच्या झालेल्या शेड्यूलमध्ये काय फसलं, काय आपल्याला बदलणं गरजेचं आहे, कुठल्या नटाचे काही गोष्टी आता त्याच वाटायला लागल्या आहेत, तर त्याला कुठली कॅरेक्टर्स दिली पाहिजेत, याच्यावर चर्चा होते. आणि त्याच्यानंतर विषय शोधणं सुरू होतं. विषय शोधल्यानंतर तो विषय होईल असं वाटल्यावर त्याच्यावर पॉइंटर्स काढले जातात सगळे मिळून. आणि मग त्या पॉइंटर्सना सचिन मोटे त्याचं एक ऑडिओ रेकॉर्ड करतो, ज्याच्यात सगळी गोष्ट, तो जे म्हणाला की वडिलांनी त्याला सतत गोष्टी सांगितल्या, तशा त्याच्यात सुद्धा गोष्टी सांगण्याची एक जबरदस्त अशी क्षमता आहे. तो सलग ती गोष्ट मग रचतो ज्या पॉइंटर्सना घेऊन. आणि मग ती गोष्ट 6 विषय आमचे शोधले गेल्यानंतर हा कुणाच्या शैलीचा विषय आहे याचा विचार करून त्या लेखकाला आम्ही देतो. त्याच्यानंतर मग आमचं ग्रूमिंग सेशन ज्या दिवशी होतं त्या दिवशी अरे हे लिहिलं होतं त्यावेळी छान वाटलं होतं, पण आता जरा काही अडचणी वाटत आहेत तर त्या तिथे सुधारल्या जातात. त्याच्यानंतर शूटिंगच्या दिवशी एक टेक्निकल रिहर्सल होते, त्यावेळी बसवताना जाणवतं की अरे हे वाचताना बरं वाटलं होतं, पण आता इथं बसवताना हे दोघं बोलतायत पण हे तिघं काय करतील हे त्यावेळी लक्षात नाही आलं. मग काय चेंजेस करायचे तिथे अशा पातळीवर मग त्या स्तरावर याच्यातला लेखक जागा होतो पूर्णपणे, ज्या दिवशी टेक्निकल रिहर्सल्स असतात. म्हणजे याला मी म्हणतो की तू लेखक नाही, तू सांगक आहेस. कारण त्याला सांगता सांगता ओळी सुचत जातात. आणि मग बऱ्याचदा मूळची संहिता, त्यात बऱ्याचशा नवीन काही ओळी, आदल्या काही कट करणे, हे सगळं करत करत हा ते भरत नेतो. इम्प्रोव्हायझेशन्स आणि याची सवय असल्यामुळे ना, आणि मग ते फायनल प्रॉडक्ट तयार होतं एवढ्या सगळ्या संस्कारांनंतर. आणि तरी 6चे 6 उत्तम होत नाही प्रामाणिकपणे सांगायचं तर. वा. त्यातले काही उत्तम होतात, काही बरे होतात, काही एडिटमध्ये सांभाळले जातात. पण एक अंगभूत कॉन्फिडन्स आमचे सगळे चांगले आहेत हा यावेळेस, असं म्हणायला एक नाही, थोडंसं पण ते नव्हतं. पण आपल्या समाजाला त्याची सवय आहे, त्यामुळे ते सांगावं लागतं. हा. आणि थोडं सांगू का तुला, जरा मुलाखतकार आहेस त्यामुळे मी थांबवतो तुला. ही संधी तुला साधायचीच होती. हा प्रश्न विचारलाच म्हणून सांगतो की इथे सगळे वृत्तपत्र माध्यमातले लोक आहेत आणि आम्ही टीव्ही माध्यमातले आहोत. आमचं ना जरा सेम आहे. उद्याचा पेपर छापायचाच आहे, उद्या शूटिंग करायचंच आहे, त्यामुळे ना सुचावंच लागतं. आज मला अग्रलेख सुचला नाही असं संपादक म्हणूच शकत नाही. त्याला बातमी शोधावी लागते, पत्रकारांना सांगावं लागतं जन्माला घाला बातमी, पण बातमी पाहिजे उद्यासाठी. आम्हालाही विषय सुचायला लागतात. आजूबाजूचा माणसं काय बोलतायत, कलाकार काय बोलतायत, यातून पण आम्ही विषय शोधत असतो. म्हणजे तुम्ही हास्य जत्रा बघाल ना तर काही फॉर्मॅट आहेत, काही कॅरेक्टर्सचे फॉर्मॅट आहेत. म्हणजे आमची लॉली वेगवेगळ्या ठिकाणी जाते, विनोद घडतो. आमची मोना डार्लिंग वेगवेगळ्या ठिकाणी जाते, विनोद घडतो. आमचा लोचन मजनू वेगवेगळ्या कार्यक्रमात, म्हणजे त्याची मनोमिलन स्वरछेडे आणि आविट रागिणी आणि लोचन मजनू असे 3 जण, असे काही सेटअप्स आहेत. हा एक आमचा कॅरेक्टर्सचा विनोद आहे. दुसरा आमचा ना सिच्युएशन्सचा विनोद आहे. काही सिच्युएशन तहहायात सुरू आहेत आमच्या, की श्याम सुंदर राजपूतची बायको त्याच्या माहेरी येतच नाहीये, तो दरवेळी आणायला येतो, दरवेळी वेगळं कारण असतं आणि दरवेळी ती नाही म्हणते. असे आमचे काही
सिच्युएशनचे विनोद असतात. आणि काही आम्ही नवीन विषय काढतो. म्हणजे थोडं ना परत इथे वृत्तपत्र आणि या संबंधातले म्हणून मी सांगतो की आपल्यासारखंच असतं की कधी कधी रोज नव्या बातम्या मिळतात, तसे नवीन विषय येतात. कधी कधी महाराष्ट्रातल्या काही व्यक्तिरेखा असतात ज्या रोज नवीन बातमी देतात. ते आज बोलणार म्हटल्यावर बातमी मिळणार हे आपल्याला माहिती असतं. तसे आमची काही कॅरेक्टर्स आम्हाला विनोद देत असतात. आणि काही तहहायात चालत आलेले प्रश्न आहेत. खड्डा आहे, पाणी आहे, हवा आहे, वीज आहे, ज्या समस्या सुटतच नाहीत. ते जसं आपल्याला भांडवल पुरवतात तसं म्हणजे ते आम्हालाही भांडवल पुरवत असतात. तर ह्या समस्या, कॅरेक्टर्स, प्रसंग, मग आम्ही याचं कॉम्बिनेशन करतो. म्हणजे आता तर सचिन नेहमी आजकाल आम्ही ठरवतो की आता आपण ना 6 विषय आहेत ना, तर त्यातले 4 हे पूर्णपणे नवीन विषय करायचे आणि एकच जुनं कॅरेक्टर करूया, एकच जुनी सिच्युएशन करूया. असं आम्ही जरा सतत त्याची कॉम्बिनेशन्स बदलत राहतो. त्यामुळे एक तो जे म्हणाला की नव्याचा भास निर्माण करत राहणं ते सगळं शक्य होतं. हा, आणि कुठलाही कार्यक्रम यशस्वी होतो आणि यशस्वी राहतो याला एक मोठी कष्ट परंपरा असतेच. आता मला इथे समोर चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक बसलेत. टिकल ते पॉलिटिकलची आठवण आली की ज्या पद्धतीनं लेखनावर काम व्हायचं आणि ज्या पद्धतीनं लेखक जमा करून त्यांच्याकडनं ते विषय लिहून आटापिटा जो करावा लागतो त्याचा एक पूर्वानुभव सुद्धा मला माहीत असल्यामुळे मला हे. पण एक महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतातले लहेजे तुम्ही घेतलेले आहेत. खानदेशातला असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा कोकणातला असेल, तर हे जाणीवपूर्वक केलंय की ते नकळत आलंय, ओघवत आलंय करत असताना? नाही, जेव्हा नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा असं ठरलं तेव्हा त्यात महाराष्ट्र दिसला पाहिजे हे त्या नावातच आहे. आणि आपण वेगवेगळ्या भागातनं आलेली मंडळी आहोत. सचिन साताऱ्याहून आलाय, मी धुळ्यातनं म्हणजे खानदेशातनं आलोय, तू मराठवाड्यातनं आलायस. तर नकळत आपलं आपल्या भाषेशी एक असोसिएशन आहे, आपलं जगणं त्या भाषेत आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला सतत आपल्या भाषेत जास्त चांगलं व्यक्त होता येतं ना. त्यामुळे हा साताऱ्याचा, मी धुळ्याचा, त्यामुळे आमच्या विनोदाची जातकुळी पण थोडी रांगडी आहे ना. खूप सोबर विनोद तो समीरकडे आहे, तो मध्यम वर्गाचा जो त्याच्या जगण्यात आहे. त्यामुळे प्रत्येक भागाचं ज्यावेळी आपण प्रतिनिधित्व आणतो तेव्हा तिथलं कल्चर पण आपण त्यात आणतो, मग त्याला एक आयुष्य मिळतं. कारण ज्यावेळी मी एक गोष्ट तयार करतो टेलिव्हिजनसाठी तेव्हा तो टेलिव्हिजनचा माझा प्रेक्षक महाराष्ट्रभर पसरला आहे, तर त्याला त्याचं प्रतिनिधित्व दिसलं पाहिजे. कारण त्याचा कोणीतरी तिथं तुमच्याबरोबर सहकारी असला पाहिजे असं त्यावेळी वाटलं. आणि मग त्या निमित्तानं कोकण तर म्हणजे मुंबईत कोकणाचा खूप मोठा सांस्कृतिक सहभाग आहे. कारण कोकणात जगणारी माणसं ती त्यांचं कल्चरच आहे, नाटक हा श्वास आहे. त्यामुळे नकळत कोकणाकडची किंवा मालवणकडची मंडळी आहे ती नकळत तिकडचा जो एक बाज आहे तो आणतेच आहे. मग प्रश्न उरला कुठला, तर साताऱ्यासाठी माने आम्हाला मिळाला की जो ऑथेंटिक सातारा प्रेझेंट करतो, किंवा सातारा, सांगली, कराड, पश्चिम महाराष्ट्र. आणि श्याम राजपूतच्या निमित्तानं मग आम्हाला खानदेशी, कारण मी धुळ्यात वाढलोय. ऐराणी ही माझी भाषा आहे, पण ऐराणी ही भाषा ज्या पद्धतीनं धुळ्यात बोलली जाते किंवा नंदुरबारकडे बोलली जाते ती तितकी सहज कळण्यासारखी नाही. त्यामुळे तिला थोडं तिचं मराठीकरण करून त्याचा लहेजा ठेवून मग श्यामकडनं तो एक प्रतिनिधी आला. आणि श्याम हा खानदेशी नाहीये. हो, मला माहिती आहे. म्हणजे खानदेश आणण्यामध्ये ना सचिन गोस्वामीचा पूर्णपणे वाटा आहे, कारण त्याला ती भाषा आणायची आहे. आणि श्याम राजपूतचे वडील खानदेशी, पण घरात खानदेशी बोलत नाहीत, पण ह्याने हा खानदेशी भाषेचा लहेजा आला पाहिजे आपल्या इथे, म्हणून त्याला खास आम्ही तयार केला. आणि आज त्याला खानदेश रत्न म्हणून ओळखलं जातच. म्हणजे सुरुवातीला मी त्याला साखरेला घेऊन गेलो होतो. ज्यावेळी मी धुळे किंवा साखरे जायचो तेव्हा श्याम त्याला माझ्यावर न्यायचो, तू बस इथं 4 दिवस ऐक काय लहेजा आहे. त्याच्या घरी वडिलांकडनं तो एक थोडासा ऐकायला मिळतो त्याला. पण नंतर श्यामने इतके कष्ट केले की आता श्याम उत्कृष्ट ऐराणी बोलतो. आता तो दरवेळी नवीन शब्द शोधतो आणि
त्यामुळे एक ऐराणी प्रतिनिधी आमच्याकडे अजून विदर्भासाठी असा खूप चांगला नट आम्हाला मिळाला नाही. कुणाल आहे आमचा मेश्राम, पण ह्या सगळ्या लोकांच्या प्रतिनिधी बनण्यामुळे सुद्धा हास्यजत्रा जास्त लोकांपर्यंत पोहोचली असं मला वाटतं. हो. आता म्हणजे नेहमी आपल्याला स्क्रिप्ट मधलं बोलायची सवय नसलेल्या नटांपैकी मी आहे, म्हणून एक प्रश्न थोडासा बाहेरचा विचारतो. मला नेहमी असं वाटतं विनोदी कलावंत म्हणून, जाने भी दो यारो सारखा पिक्चर जर आज केला तर तो कसा लोक स्वीकारतील असं वाटतं. कारण अलीकडे संवेदना लोकांच्या फारच धारदार झालेल्या आहेत. तर जेव्हा आपण एखादं विनोदी काही प्रकरण करतो तेव्हा ते अंगाशी येईल का याची धास्ती वाटत नाही का? कारण अलीकडे तसं विनोदाचे कुणावर काही केलं की लगेच ही कस काय केलंय, हे कस काय, असं खूप बोलणारे आहेत. आणि या सगळ्या लाटेत तुम्ही तुमच्या त्या हास्य जत्रेच्या बोटीला कसं थोपवता, कसं तोलून ठेवता? आपण म्हणतो की भावना तीव्र झाल्या, पण मला वाटतं त्याच्या बरोबरीने एक गोष्ट अशी घडली आहे की त्या तीव्र झालेल्या भावना पोहोचवण्याचं माध्यम मिळालंय, जे सोशल मीडियामुळे मिळालं. म्हणजे पूर्वी जर कोणी काही असं सादर केलं आणि तुला मला ह्याला त्याच्याविषयी काही आक्षेप असेल तर मी तो त्या क्रिएटर्सपर्यंत पोहोचवण्याचं काही माध्यम नव्हतं. आणि एवढी काही धमक नसते की घरदार सोडून त्याच्या घरावर कोणी जाऊन दगडफेक करेल. हे खूप सहज साध्य आहे. पटकन ते FBवर इन्स्टावर टाकता येतं, काही ग्रुप्स बनवता येतात समविचारींचे, आणि त्या तिथे मग तो एक मुद्दा मांडला की ज्यांच्या मनात नसतं त्यांनाही तो एक विषय मिळतो आणि नकळत असा एक समूह पेटायला लागतो. म्हणजे ना, पूर्वी भावना दुखावत असतील कदाचित, पण त्या इतक्या विस्कळीत होते सगळी मंडळी, ही एकत्र आणणारं एक माध्यम मिळालं ते सोशल मीडिया. त्याच्यामुळे त्याचा परिणाम जास्त जाणवायला लागला. आणि तसाही समाज थोडा सेन्सिटिव्ह झालाय जास्त, तो एक भाग आहे, तू म्हणतोयस तो. आणि विनोदाविषयीची जी सजगता आहे ती हळूहळू कमी होत चालली की काय असं वाटतं. खरं म्हणजे विनोद हा समाज किती निरोगी आहे हे मोजण्याचं एक परिमाण आहे असं मला वाटतं. की जो समाज विनोदाला खूप आत्मीयतेने स्वीकारतो तो बऱ्यापैकी निरोगी असतो. त्यामुळे आता ज्या पद्धतीने रिॲक्शन्स येत आहेत की प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप विचार करून समाजापुढे जावं लागतंय, तर हे थोडं विनोदाला संकुचित करत जाणं होत आहे आपल्या क्रिएटर्सकडनं सुद्धा. म्हणजे आम्ही सुद्धा आता आमच्या ग्रूमिंग सेशन्समध्ये किंवा आमच्या सब्जेक्टच्या मीटिंगमध्ये खूप सुचलेल्या गोष्टी, नाही रे पण हे नको, त्याचा प्रॉब्लेम होईल. म्हणजे छोटे छोटे व्यवसाय सुद्धा करताना आता अडचण यायला लागली. कारण त्या व्यावसायिकांचा पण एक ग्रुप असतो, तिथं कोणीतरी म्हणतं की अरे याने आपली चेष्टा केली. साधी गोष्ट आहे की आपण पूर्वी लोकनाट्य, तूही केलीत मीही केलीत, भरपूर लोकनाट्य आपण केलीत. त्यातला कृष्ण जो आहे तो आमचा सखा होता, तो आमचा मित्र होता, ज्याची चेष्टा केली जायची. गवळणींकडनं मावशी एक प्रातिनिधिक कॅरेक्टर असायचं, पेंद्या असायचा, कारण तो आम्हाला मित्र वाटायचा, त्यामुळे आम्ही त्याची थोडी चेष्टाही व्हायची. पण त्यावेळचा समाज इतका सजग होता किंवा इतका शिक्षित होता विनोदाच्या बाबतीत की त्याला कृष्णाची केलेली चेष्टा आणि नंतर लोकनाट्य संपताना कृष्णानं दिलेला संदेश याच्यात फरक करता येत होता. देवाने देवाच्या मार्फत केलेलं प्रबोधन त्याला प्रबोधन म्हणून घ्यायचं आणि देवाच्या सुरुवातीच्या गवळणीच्या काळात केलेली मस्करी ह्याला एक गंमत म्हणून घ्यायची. इतकं छान डिव्हिजन त्यावेळी समाजाला करता येत होतं, जे आता करता येत नाही. दुर्दैवानं तो जो आमचा सखा आहे त्याची आता भीती निर्माण झाली. तो मित्र नाही, तर त्याच्यावर बोलताना आम्ही घाबरायला लागलो आणि नकळत आपण लोककलेतला एक सगळ्यात महत्वाचा प्रबोधन करणारा बाज हळूहळू हळूहळू संपवत आलो. यासाठी समाजाने त्याचा विचार करण्याची गरज आहे. कारण खूप चांगलं प्रबोधन करणारा सहज सोपं असं माध्यम या भावनेच्या उद्रेकामुळे म्हणा किंवा अशा पद्धतीच्या
ट्रोलिंगमुळे हळूहळू थांबलं. तर हे थोडं क्लेशदायक आहे. तुला आणि काय वाटतं? हा, यावरचा पर्याय म्हणजे आता जे सचिन म्हणाला की आम्ही हास्य जत्रेत देव सुद्धा आमचा एमएच जोबा केलाय, की एमएच जे आमचा शो महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे, आम्ही सगळं महादेव एमएच जोबा आहे म्हटल्यावर याला काही बोललं तर कुणाला वाटणार नाही. आता असं नको व्हायला की एमएच जोबाची मंदिरं अजून होतील त्याचं 10 देवस्थान वर्षात झालेलं नाही. आणि मग एमएच जोबाची भावना दुखावल्या असं नको व्हायला. तर आमचे एमएच जे पोलीस असतात, एमएच जे न्यायालय असतं, एमएच जोबा असतो, आजकाल तर आम्ही आडनावं सुद्धा अशी करतो ना की जी शक्यतो आम्ही तयारच करतो आडनावं. म्हणजे तू म्हणाला ना भावना दुखावत नाहीत का, आता आम्ही कुणाच्या भावना दुखवायलाच जात नाही, आम्ही आमच्याच भावना दुखावून घेतो. आम्ही स्वतःवरच एवढे विनोद करतो ना की आपणच आपल्यावर हसूया. कारण आणि कदाचित आपण आपल्यावर हसत असताना समोरच्या समाजाला त्या कळेल की अरे बापरे, माझ्या मनात पण हेच आहे, तर आपण जरा सुधारलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण करून बघूया, असं आम्ही सध्या करतोय. अन्यथा खूप टीका होते आणि सगळ्या कुणीही उठतो आणि टीका करायला लागतो आणि कलाकार घाबरतात. म्हणजे आम्ही दोघे तरी थोडे पडद्यामागे असतो, पण कलाकारांना पर्सनल त्यांच्या इंस्टाग्रामवर आणि त्यांच्या FB वर आणि ते शो पण करतात ना, नाटकाला गेले की तिकडे त्रास होतो. आमची लॉली सारखी व्यक्तिरेखा आम्ही खूप कमी केली, कारण ती एवढी बोल्ड विनोद करायची, पण त्या नटीला खूप वाईट वाईट मेसेजेस यायला लागले की ती घाबरायला लागली, ती पुढे पुढे विनोद करायलाच तयार होईना ते. तर हे सगळ्याच बाबतीत होते. म्हणजे हे फक्त या विनोदांबाबत नाही होते, हे धार्मिक असतील, सामाजिक असतील, एकूण सगळा समाजच ना थोडा भित्रा आणि इन्सिक्युअर झालाय आणि तो लगेचच चिडतो सगळ्या गोष्टींनी, त्याचा परिणाम होतो. पण म्हणून आम्ही हा मार्ग काढलाय की आपण आता आपल्याच भावना दुखवूया, त्यामुळे मग सध्या आम्हाला हा त्रास खूपच कमी होतो. नाही, आम्ही खूप काळजीपूर्वक करतो. कारण शक्यतो कोणाला विनोद करताना विनोद आपला खूप ओरखडे काढणारा नसावा, गुदगुल्या करणारा असावा, या पद्धतीने त्या विनोदाकडे आम्ही पाहतो. बर, आता मी हा प्रश्न मुद्दाम विचारला. आता बोलत असताना चंद्रकांत दादा इथे आलेले आहेत. दादा, तुम्ही आलात म्हणून आमचं विनोदी मंच आहे, तर एक प्रश्न, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर काय भाष्य कराल आत्ताच्या? नाही, राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करायचं? आम्ही म्हणजे काही त्यांना तरी कर ना, अशी काय? विनंती फक्त करू शकतो. करण्यासारखं काही नाही. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांना आम्ही फक्त एक विनंती करू शकतो की विनोदाचा प्रांत आमच्याकडेच ठेवा. कारण मुळातच विनोदाला एवढी स्पर्धा आहे. आता एवढ्या मोठ्या पातळीवर स्पर्धा निर्माण झाली की आता 1000 एपिसोड केले, पुढचे अजून 500 एपिसोड करण्याची इच्छा आहे. बरोबर. तो इतक्या प्रमाणात जर प्रेक्षकांपर्यंत रोज गेला तर आम्हाला करणं अवघड होईल. मागे झीलाच मला वाटतं शिंदे साहेब म्हणाले होते की हास्य जत्रा काय, आम्ही पण हास्य जत्रा करतो. तर तो प्रेक्षक हसत होते, पण धस्सा आम्हाला झालं होतं की म्हटलं अरे, एक्सटेन्शन आत्ताच दिलंय चॅनलने आम्हाला. परवाच आम्ही 1000वा एपिसोडचा केक कापला आहे. तर म्हटलं, शिंदे साहेब म्हणाले की हास्य जत्रा आम्ही करतो, तर मग थोडं घाबरायला होतं. नाही, आणि त्यावेळी आम्ही असं बोललो की शिंदेसाहेब असतील किंवा सगळेच नेते असतील, ते हास्य जत्रा खूप आवडीने बघतात. प्रत्येक जण सांगतात की आम्ही हास्य जत्रा बघतो. आणि अनेकदा आजकाल नेत्यांच्या भाषणात हास्य जत्रा असा शब्द येतो. तर त्यावेळी आम्ही हेच म्हटलो की अरे, हे आपल्या हास्य जत्रेचं नाव घेतात, आम्हालाही यांची नावं घ्यायची जरा परमिशन द्या. मध्ये मध्ये. नाही, पण यांच्याही बाबतीत मी एक सांगतो. आता दादा आहेत किंवा राजकारणातली मंडळी आहेत म्हणून नाही सांगत, अत्यंत खरं ऑब्झर्वेशन सांगतो की आपल्याकडे राजकीय परंपरा खूप मोकळी आहे. म्हणजे यशवंतरावांपासून दादा कोंडकेंचे जे किस्से आपल्याला माहिती आहेत, याच्या चळवळीतले, संयुक्त महाराष्ट्राच्या, तर मोकळेपणानं विनोद घेण्याची परंपरा आपल्याकडे, राजकीय परंपरा पण आहेच. व्यंगचित्रांना मोकळेपणानं स्वीकारणारी परंपरा आहेच. प्रॉब्लेम काय झाला आहे की कार्यकर्ते थोडे जास्त संवेदनशील झाले. चहापेक्षा किटली गरम. कारण नेत्यांनी कधीच आक्षेप घेतलेला नाही, कारण ते त्या
राजकीय संस्कृतीत वाढलेले आहेत. त्यांनी पूर्वसुरींचे आदर्श त्यांना माहिती आहेत की हा एक बाज आहे. राजकीय विनोद हा विनोदाचं एक अंग आहे आणि अभिव्यक्तीमध्ये तो मुक्तपणे ठेवला तरच समाज पण निकोप राहील हे त्यांनाही माहिती आहे. कार्यकर्त्यांना सांभाळणं जरा अवघड होतं आणि ते त्याचे अनेक स्तर आहेत कार्यकर्त्यांचे. काही आम्ही कार्यकर्ते आहोत हे दाखवण्यासाठी पण करतात. तर तो जो गट आहे ना तो जास्त आक्रमक आहे आणि त्यांचा जास्त प्रॉब्लेम होतो. अदरवाईज नेत्यांना तसं काही ते मोकळेपणानंच घेतात. पण असा खरं आमचा सांगू अनुभव का, आहे. हां. नेत्यांना जरा हवं असतं कार्यकर्ते चिडले ना, हा. त्यांचंही वजन सगळीकडे माहित होतं. कारण म्हणजे सचिन मग ते म्हणतो म्हणतात ते ना, आम्ही कमिशन आमचं तुम्हाला दिलं राव, सायकल मधून फॉर्च्युनर मध्ये आणलं आणि तुम्ही काही बोललं ना. सचिन म्हणाला तेही खरंय, पण दुसरं कार्यकर्त्यांना ताब्यात ठेवणं हे पण केलंच पाहिजे नेत्यांनी. बरोबर बरोबर. पण आता विषय आपल्याला जे माहीत असतात त्याच्यातनं सहज सुलभ विनोद आपल्याला साधता येऊ शकतो. पण जेव्हा वेगळा विषय असतो, समजा आकाश विज्ञान असेल, व्याकरण असेल, पर्यावरण असेल, असे विषय आल्यानंतर ते विनोदात मांडताना कितपत अभ्यास करावा लागतो? यात काय ना, सगळे हास्यजत्रा बघत असतील तर आमच्याकडे काही फॉर्मॅट आहेत. म्हणजे ग्रामसभा तुम्ही बघत असाल किंवा तज्ज्ञांचा सल्ला नावाचा आमचा एक फॉर्मॅट आहे, किंवा मास्तरांच्या गच्चीवर नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे हे फॉर्मॅटच असेल ना की जिथे आम्ही एक सब्जेक्ट घेतो आणि त्या विषयावर आज चर्चा करणार. त्यामुळे काय होतं ना, तिथे एक तुम्हाला वेगळा विषय पण घेता येतो, त्या विषयाबाबतचे मतं पण मांडता येतात आणि त्या मतांवर अत्यंत विनोदी टिप्पणी पण करू शकतो. आणि जसं मी तुला मगाशी म्हटलं ना की सहज बोलता बोलता विषय निघत असतात. आता मराठी राजभाषा दिनाला आम्ही एक स्किट केलं आणि ते खूप लोकांना आवडलं. आमचाच एक कलाकार होता, आम्ही गप्पा मारत होतो आणि उठता उठता कोणीतरी म्हटलं की अरे हे म्हणजे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, असं कोणीतरी म्हटलं. आणि तो म्हणाला म्हटलं नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, तर म्हणजे काय असतं हे मला माहित नाही म्हणाला. अरे म्हटलं आपल्या कलाकारालाच ही म्हण माहित नाहीये. म्हटलं हा विषय होऊ शकतो. मग आम्ही त्याच्यावर एक प्रहसन केलं की एक मराठी ऍड एजन्सीवाला आहे, ज्याच्याकडे एक कॉपीरायटर मराठी एक ज्वेलरची ऍड घेऊन जातो की नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा कशाला, आता नाव सोनूबाई हाती असावा सोन्याचाच वाळा. तर तो म्हणतो ये क्या है, सोनूबाई क्या है, मराठी में कौन होता है सोनूबाई आजकल, और ये कथलाचा वाळा क्या है. तो म्हणतो नाही मराठीत म्हण येतो. तो सगळ्या मराठी स्टाफला बोलवतो, त्यांना म्हणतो हे माहिती हा काय बोलतो तर त्यातला एक कॉन्व्हेंटचा असतो. तो म्हणतो नो, ती मुलगी असते ती म्हणते असलं काय हायच नाही मराठीत, आम्ही कधी ऐकलेलाच नाही असला काय. आणि तो चाट पडतो की ही म्हणच कुणाला माहिती नाहीये. आणि मग शेवटी एक त्या ज्वेलरचा मालकच येतो आणि तो ग्रामीण आहे आणि त्याला माहिती, आणि तो म्हणतो ही आमची रोजची म्हणे, म्हणतो यायला अशा किती म्हणे आम्ही म्हणत असतो, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, आग म्हशी मला कुठं निशी, म्हणून तो 15 म्हणी म्हणून दाखवतो. तर ह्या गोष्टी काय होतं ना, त्यामुळे हे असे अवजड विषय सुद्धा जरी सुचले ना तरी फॉर्मॅट असेल आमच्याकडे काय काय ना की ज्याच्यातून आम्ही हे सहज मांडू शकतो. त्यामुळे मग विनोदही होतो आणि काही गोष्टी पोहोचतही राहतात. म्हणजे आम्हाला बऱ्याचदा परदेशातले किंवा आज परदेशात असणारे अनेक जण म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना हास्यजत्रा दाखवतो मराठी कळावी म्हणून, मराठी सुधारावी म्हणून. म्हणजे आज हास्यजत्रेतलं मराठी म्हणजे काही मी खूप परफेक्ट मराठी किंवा अगदी परिपूर्ण मराठी असं नाही, पण हे आज लोकांना मराठीसाठी म्हणून गरजेचा वाटतोय. इव्हन समीर चौगुले, गौरव आणि तो एक फॉर्मॅट आहे चेतनाच, बरोबर, की ज्यात तो समीर चौगुले गौरव काहीतरी बनायला येत असतो. मग तो म्हणतो मला वृत्तपत्र टाकायचं आहे आणि मग तो धरून बसतो की तुला वृत्तपत्र म्हणजे काय माहिती आहे का, पत्रकारिता म्हणजे काय माहिती आहे का. मग त्या सगळ्या पत्रकारितेची कर्तव्यांपासून सगळं त्याच्यावर येतं. मराठी भाषेच्या संदर्भात काही आलं तर मग त्यातले अनवट शब्द त्या निमित्तानं आपल्याला तिथं घेता येतात आणि व्याकरणाविषयी बोलता येतं. म्हणजे असे ते फॉर्मॅट्स आहेत ज्याच्यातनं विनोद पण होतोय आणि काही प्रमाणात जे आता वापरात नसलेले शब्द त्या निमित्तानं वापरता येतात. असं आम्ही जाणीवपूर्वक त्या फॉर्मॅटमध्ये जरा
थोडं वेगळं सांगतो. काल मला एक दैनंदिन मालिका लिहिणारा मित्र भेटला होता. त्याने त्याच्या संवादांमध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार असं लिहिलं होतं. आत्ता सुरू असलेली मालिका. आणि तो ईपी म्हणाला हे ऑडिबल वाटत नाही, हे चांगलं नाही म्हणाला, हे काय आहे, मराठी में नाही होत आहे. आणि ती लाईन कट केली त्यांनी ती ओळ काढून टाकली. कारण तोंड दाबून बुक्क्यांचा मार हे सुद्धा त्या मराठी ईपीला माहिती नव्हतं की असं काही हे आहे. म्हणजे त्या लेखकाची ती अवस्था होती, पण ते मराठी वाक्य आहे पण त्याला हे त्याला कळलेलं नाही. बरोबर. अशी अवस्था आहे. हो, पण आता म्हणून मी म्हणलं की आपण लोकमत साहित्य पुरस्काराच्या निमित्ताने हा फड मांडून बसलेलो आहोत. तसं बोलण्यासारखं खूप आहे, बोलताही खूप येईल, पण मला असतं वेळेची मर्यादा आणि याचं भान ठेवून मी फक्त एवढंच म्हणेल की लोकमत मंचाच्या मनापासून मी आपल्या तिघांच्या वतीने आभार मानतो. म्हणजे त्यातलं जास्त बोलणं कमी होईल आणि ते आलेले आहेत. आणि लोकमत परिवाराने सातत्याने नवनवीन, आता भाविस्करांनी जसं मनोगतामध्ये व्यक्त केलं की लोकमत परिवाराने खूप आधीपासनं खूप कलावंतांना योग्य पद्धतीनं त्यांच्या संघर्ष काळामध्ये ओळखून त्यांना योग्य मंच दिला. आम्ही पण त्याच प्रवाहातले आहोत. म्हणजे जेव्हा नाट्य दर्पणचं एकांकिकेला बक्षीस मिळालं तेव्हा छत्रपती संभाजीनगरात अतुल कुलकर्णी पत्रकार होता तेव्हा, आणि चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी प्रयत्नपूर्वक संत एकनाथ रंगमंदिरात आमचा प्रयोग जिगीषाच्या वतीने ठेवला होता. आणि त्यामुळे आम्हाला गावात सुद्धा ती ओळख मिळाली जी शहरात मिळाली होती. तर या मंचाचं सातत्याने अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम चालू असतात. त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानूया आणि सर्वांनी आपल्याला सहन केलं त्याबद्दल सर्वांचे एकदा आभार मानूया आणि शब्दाला विराम देऊया.